एक ना अनेक असे प्रश्न मनामध्ये डोक्यामध्ये येतात. त्यापैकी एक असा प्रश्न आहे, वसाहतवाद म्हणजे काय? आणि हा नेमका वसाहतवाद युरोपीय क्षेत्रामध्ये कसा घडला, युरोपामध्ये कशा पद्धतीने घडला? मग युरोपामध्ये जर वसाहतवाद घडला तर वसाहतवाद म्हणजे नेमकं काय? त्याचा अर्थ काय? त्याची व्याख्या काय? त्याचे स्वरूप काय? त्याचे कोणकोणते उदाहरणं आपल्याला देता येतील की ज्या माध्यमातून युरोपीय वसाहतवाद हा त्या पद्धतीने झाला? मग ह्या युरोपीय वसाहतवादामध्ये कोणकोणते घटक येतात? अमेरिका, त्या भागातील युरोपातील जे जे भाग आहेत त्या त्या भागामध्ये कशा पद्धतीने घडला? असे एक ना अनेक असे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतात आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला जर आता माहीत झाली तर आपण लगेचच जेव्हा केव्हा परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर आपण चांगल्या आणि योग्य पद्धतीने तो सोडवू शकतो. मग हे सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आता हा येणारा चॅप्टर आपण जो दुसरा युरोपीय वसाहतवाद हा चॅप्टर सुरू करत आहोत याच्याकडे लक्षपूर्वक द्यायचं आहे, लक्ष, आणि आपल्याला पूर्ण भाग समजून घ्यायचा आहे. तर ह्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हा भाग संपूर्णपणे सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहनदास सलामी अफेक्ट ऑफ लर्निंगमध्ये आपलं सर्वांचे स्वागत करतो. चॅनलला फर्स्ट टाइम भेटत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. तर चला सुरुवात करूया. युरोपीय वसाहतवाद. प्रकरण दुसरं, इतिहासाच्या युरोपीय वसाहतवाद. तर या युरोपीय वसाहतवादामध्ये आपण काय बघणार आहोत तर वसाहतवाद अर्थ आणि स्वरूप, वसाहतवाद उदयाची कारणं, परिणाम, युरोपीय वसाहतवाद, त्यानंतर त्यामध्ये अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, आशिया आणि आफ्रिका या सगळ्या खंडाच्या आपण गोष्टी बघणार आहोत. तर इथं आता सुरुवात आपण करत आहोत युरोपीय वसाहतवाद. थोडक्यामध्ये आपण थोडी त्याची व्याख्या बघून घेऊ. वसाहतवाद म्हणजे नेमकं काय? वसाहतवाद म्हणजे काय तर एखाद्या प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपलं राज्य स्थापन करणे, या प्रक्रियेला जे म्हटलं जाते ते आहे म्हणजे वसाहतवाद. आता वसाहतवाद जेव्हा हा साम्राज्याचा एक प्रकार आहे, म्हणजे आपलं स्वतःचं साम्राज्य प्रस्थापित करण्यामागं एक मोठा प्रकार आहे तो म्हणजे वसाहतवाद. त्यामध्ये जसं इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन इत्यादी देशांनी, या सगळ्या देशांनी काय केलं, इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन इत्यादी देशांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, आफ्रिका या खंडातील देशावर कब्जा करून तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. आणि आपल्या सगळ्यांना असं माहीत आहे की भारत ही इंग्लंडची वसाहत होती. म्हणजे इंग्रज भारतामध्ये आले आणि त्यांनी भारतावर आपलं राज्य चालवलं, इथं ते राहिले. म्हणजे त्यांनी काय केलं, आपली स्वतःची वसाहत भारतामध्ये स्थापन केली होती आणि त्यामुळे इथं बरेच वर्षपर्यंत इंग्रज भारतामध्ये राहिले. तर वसाहतीमधील कच्चा माल हे काय करायचे तर वसाहतीमधील ज्या ठिकाणी त्यांची वसाहत आहे तेथील कच्चा माल आपल्या देशात न्यायचा. म्हणजे जसं इंग्लंडची बाजारपेठ आपल्या देशामध्ये होती, इंग्लंडचं राज्य आपल्या देशामध्ये होतं, तर हे काय करायचे, आपल्या देशातील म्हणजे भारतातील कच्चा माल आपल्या देशामध्ये न्यायचे इंग्लंडमध्ये आणि तिथं तो पक्का केल्यानंतर पुन्हा इथं आणून तो विकायचे आणि तिथून होणारं जे उत्पादन होतं ते सगळं उत्पादन ते आपल्या देशामध्ये घेऊन जायचे. आणि ह्याच पद्धतीनं त्यांनी जास्तीत जास्त आपल्या देशातील पैसा स्वतःच्या देशामध्ये नेण्याचं काम केलं. तर कच्चा माल आपल्या देशात नेऊन पक्का मालासाठी वसाहतींच्या बाजारपेठ म्हणून उपयोग करणे हे वसाहतवादाचे प्रमुख लक्षण आहे. असा प्रश्न जर आला की वसाहतवादाचे प्रमुख लक्षण काय, तर प्रमुख लक्षण वसाहतवादाचे हेच आहे की ज्या ठिकाणी वसाहत आहे तेथील कच्चा माल आपल्या देशामध्ये नेऊन तो पक्का करणे हे आणि त्याचा बाजारपेठ म्हणून उपयोग करणे हा जास्तीत जास्त सगळ्यात पहिली गोष्ट वसाहतवादाची आहे. तर वसाहतवाद हा निव्वळ राजकीय व आर्थिक गुलामगिरीच निर्माण करतो असं नाही, तर तो मानसिक गुलामगिरीही निर्माण करतो. मानसिक गुलामगिरी म्हणजे जर आपलं मन एखाद्या गोष्टीला मानायला लागलं आणि तो मन जर गुलाम झालं तर ॲटोमॅटिक व्यक्ती प्रत्येकच क्षेत्रामध्ये गुलाम होतो. कारण मनामध्ये ज्या भावना येतात त्याच आपल्या परिवर्तित होत असतात आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये दिसायला लागतं. तर वसाहतवादी देशांची वंशश्रेष्ठत्ववादी विचारसरणी आणि वागणूक यामुळे आता वंशश्रेष्ठत्ववादी
विचारसरणी, वंशश्रेष्ठत्ववादी विचारसरणी, दुसऱ्याच्या वंश कनिष्ठ आहे अशी जी भावना होती, जी विचारसरणी होती, मनामध्ये त्या भावना निर्माण झाल्या होत्या, तर ही होती एक मानसिक गुलामगिरी आणि वागणूक. यामुळे वसाहतीतील लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झाला. तर ज्या ठिकाणी इंग्लंड किंवा इतरांची जी वसाहत होती त्या देशातील लोकांच्या मनामध्ये वंशश्रेष्ठत्वाची भावना, विचारसरणी असल्यामुळे आपण कुठंतरी कमी पडतो, ही कमीपणाची बाजू निर्माण झाली होती, भावना निर्माण झाली होती. त्याला आपण न्यूनगंड म्हणतो. आणि त्यांना स्वतःच्या संस्कृती व इतिहासाबद्दल, स्वतःची संस्कृती इतिहासाबद्दल कमीपणा वाटायला लागला आणि त्यांचा आत्मविश्वास नष्ट झाला. स्वतःच्या संस्कृतीबद्दल, स्वतःच्याच इतिहासाबद्दल कमीपणा वाटायला लागला आणि आत्मविश्वास नष्ट झाला. आणि इंग्लंडने एका शतकात एवढा साम्राज्य विस्तार केला की त्यांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता असे म्हटले जाऊ लागले. म्हणजे सूर्य मावळत नव्हता म्हणजे तिथं कधी अंधकार होत नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली. याचा अर्थ असा की इंग्लंडनं जगातील जास्तीत जास्त ठिकाणी स्वतःच्या वसाहती स्थापित केल्या होत्या आणि स्वतःच्या वसाहती स्थापित केल्यामुळे असं म्हटलं जायला लागलं की इंग्रजांच्या साम्राज्यावरील सूर्य कधीच मावळत नव्हता. तर जगातील कोणकोणत्या ठिकाणी, आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 4 खंडामध्ये ब्रिटिशांचे साम्राज्य विस्तारले गेले होते. किती खंडामध्ये? आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 4 खंडामध्ये ब्रिटिशांचे साम्राज्य होते. म्हणजे जास्तीत जास्त खंडामध्ये ब्रिटिशांचे साम्राज्य होते. आणि जो 15व्या शतकामध्ये युरोपात व्यापारी क्रांती घडून आली, युरोपामध्ये जास्तीत जास्त जी व्यापारी क्रांती घडून आली ती 15व्या शतकामध्ये घडून आली. तर 15व्या शतकामध्ये जेव्हा व्यापारी क्रांती घडून आली त्यावेळी दर्यावर्दींनी, युरोपीय दर्यावर्दी जे होते, दर्यावर्दीमध्ये म्हणजेच सागरामधून प्रवास करणारे लोक, त्यांना आपण खलासीसुद्धा म्हणतो. तर दर्यावर्दींनी नव्या जलमार्गाचा शोध लावल्यानंतर पारंपरिक व्यापार पद्धतीमध्ये बदल घडून आला. तर जी ट्रॅडिशनल मेथड होती, पारंपरिक पद्धत होती, व्यापार पद्धती होती, तिच्यामध्ये बदल व्हायला लागला आणि युरोपीय व्यापाऱ्यांनी जगभरामध्ये आपले पाय रोवायला सुरुवात केली. कशामुळे? तर जे दर्यावर्दी सागर मार्गाचा जास्तीत जास्त वापर व्हायला लागला. सागरी मार्गाचा जास्तीत जास्त वापर व्हायला लागल्यामुळे व्यापारातील जे क्षेत्र होते ते वाढायला लागलं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं सुलभ झालं आणि त्यामुळे वसाहतवाद जास्तीत जास्त निर्माण झाला आणि व्यापार जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागला. आणि याच गोष्टीमुळे जगभरात पाय रोवले म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये युरोपीय लोक जायला लागले. आता वसाहतवाद म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आणि त्याचं स्वरूप काय, ही गोष्ट आपल्याला पाहणे आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपल्याला वसाहतवाद म्हणजे नेमकं काय, अर्थ आणि त्याचं स्वरूप समजणार नाही तोपर्यंत आपण ते समजून घेऊ शकणार नाही. तर धाडसी कृत्य करणे, असं कृत्य करणे की जे सहज सामान्य लोकांना शक्य होत नाही. कीर्ती संपादन करणे, फेमस पब्लिसिटी, आपण कीर्तिवंत होणे. अज्ञात भूमीचा शोध घेणे, जी भूमी आपल्याला माहीत नाही तिचा शोध घेणे. धर्माचा प्रसार करणे, सोन्याच्या खाणींचा शोध घेणे. अशा विविध कारणांनी युरोपीय लोक जगभर पोहोचले. म्हणजे युरोपातील वसाहतवादी का वाढल्या, तर त्या लोकांचा सगळ्यात मोठा टार्गेट असा होता की धाडसी कृत्य करणे, काहीतरी नवीन करून दाखवणे, कीर्ती संपादन करायची आहे. अज्ञात भूमी आहे, जी भूमी कोणाला माहीत नाही तिचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. धर्माचा प्रसार करायचा आहे, सोन्याच्या खाणींचा शोध घ्यायचा, असे वेगवेगळे कारणं ठेवून ते प्रवास करायला लागले. आणि मग काय होत गेलं, पुढे व्यापार वाढत गेला. जसं जसं व्यापार वाढत गेला आणि युरोपीय राष्ट्रामध्ये एका नव्या स्पर्धेचा उदय झाला. म्हणजे प्रत्येक युरोपातील राष्ट्राला असं वाटायला लागलं की आपणही आता धाडसी गोष्टी करायला पाहिजेत, नवीन गोष्टी करायला पाहिजेत. आणि युरोपीय व्यापारी जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी वसाहती स्थापन केल्या. ज्या ज्या ठिकाणी ते जायला लागले त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्या वसाहतीमध्ये त्यांनी स्वतःचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, कोणकोणते आर्थिक, सामाजिक, राजकीय वर्चस्व त्यांनी स्थापन केली. आणि मग राजकीय, सामाजिक, आर्थिक हे वर्चस्व स्थापन करण्यासाठी त्याच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली. प्रत्येकाला असं वाटायला लागलं की माझ्या जास्तीत जास्त वसाहती असायला पाहिजे. आता मग युरोपीय लोक कुठे यायला लागले, तर अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड या ठिकाणी गेले आणि तेथे त्यांना राहण्यास अनुकूल हवामान होते. जे युरोपीय लोक होते त्यांना अनुकूल वातावरण कोणत्या देशामध्ये सापडलं, अमेरिकेमध्ये सापडलं, ऑस्ट्रेलियामध्ये सापडलं, न्यूझीलंडमध्ये सापडलं. तेथे त्यांना राहण्यास योग्य असं वातावरण होतं, अनुकूल हवामान होतं.
आशिया खंडात त्यांना हवामानाशी जुळवून घेणे अवघड गेले, कारण त्यांच्याकडचा जो वातावरण होतं ते थोडंसं थंड वातावरण आहे आणि ते थंड वातावरण असल्यामुळे आपल्या या आशिया खंडामध्ये आल्यानंतर थोडंसं उष्ण कटिबंधीय अशा वातावरणामध्ये आल्यानंतर त्यांना इथं हवामानाशी जुळवून घेणे थोडंसं अवघड गेले. पण हवामान अनुकूल असो किंवा नसो, युरोपीय लोकांनी स्थानिकांना हुसकावून लावले. ते तिथून आले, इथल्या लोकांना त्यांनी हुसकावून लावलं आणि आपल्या वसाहती तिथं स्थापन केल्या. मग वसाहतीमधील स्थानिक लोकांचे मानसिक खच्चीकरण करण्यास, मानसिक खच्चीकरण म्हणजे त्यांच्यावर मानसिक गुलामगिरी लादण्यात आली, त्यांना डिप्रेशनमध्ये त्यांना डावलण्यात आलं, त्यांना असं दाबून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे करण्यामध्ये कोण कोण समोर होते, तर हे करण्यामध्ये समोर होते इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच. ह्या सगळ्या लोकांनी आपल्यावर पुढाकार घेतला आणि ते समोर आले. तर भारतावरही ह्या सगळ्या लोकांनी राज्य केलेलं आहे. इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. म्हणजे आपण फक्त 150 वर्ष गुलामगिरीमध्ये होतो असं आपल्याला माहीत आहे, पण आपण फक्त 150 वर्ष नाही तर त्याच्याहीपेक्षा जास्त कित्येक वर्ष आपण गुलामगिरीमध्ये राहिलेलो आहोत. मग 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा 19वं शतक सुरू झालं, जसं आता 21वं शतक सुरू आहे, तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे नंतरच्या भागामध्ये इंग्लंडचा व्यापार औद्योगिक क्रांतीमुळे भरभराटीस आला. औद्योगिक क्रांती झाली, टेक्नॉलॉजीचा समोर आली, टेक्नॉलॉजीचा वापर व्हायला लागला आणि त्यामुळे इंग्लंडचा जो व्यापार होता तो जोमानं वाढायला लागला आणि आरमारी सामर्थ्याच्या जोरावर म्हणजे सागरी मार्गाच्या जोरावर इंग्लंडने आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आशिया आणि आफ्रिका खंडातील जो राष्ट्र होते त्या राष्ट्रावर ह्या इंग्लंडनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. मग काय करायला लागले हे, त्यामधून व्यापारातून अतिरिक्त नफा व्यापार करायचा, त्या व्यापारामधून जो अतिरिक्त नफा होता तो मिळवायचा, अतिरिक्त नफ्याची गुंतवणूक करायची, म्हणजे व्यापार करायचा, त्याच्यामधून नफा मिळवायचा, तो नफा मिळवलेला पुन्हा त्याची गुंतवणूक करायची आणि पुन्हा त्या गुंतवणुकीसाठी पुन्हा वसाहत निर्माण करायची आणि वसाहतींशी पुन्हा व्यापार करायचं. असं जे चक्र सुरू झालं त्यातून नफा अशी ही साखळी सुरू झाली आणि ते चक्र असं चालायला लागलं. आता इंग्लंडप्रमाणेच फ्रान्स आहे, बेल्जियम, इटली आणि जर्मनी हे देशही वसाहती स्थापन करण्यासाठी आघाडीवर होते आणि समोर यायला लागले. म्हणजे एक राष्ट्र समोर आलं त्याबरोबर इतर राष्ट्र समोर यायला लागली आणि इतरांवर ते वसाहती स्थापन करायला लागले आणि स्वतःचा फायदा जास्तीत जास्त कशा पद्धतीने करून घेता येईल या मार्गाने ते कूच करायला लागले, समोर जायला लागले आणि याचा परिणाम मात्र सामान्य जनतेवर खूप पडला. मग आता हे नेमकं वसाहतवाद म्हणजे काय, तर 2.2.1 वसाहतवादाच्या उदयाची कारणं आपल्याला बघायची आहे. सगळ्यात पहिली जी गोष्ट घडली होती ती औद्योगिक क्रांती. उद्योगामध्ये क्रांती निर्माण झाली आणि औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. जास्तीत जास्त वसाहतवाद वाढण्याचं कारण होतं औद्योगिक क्रांती. आता ही औद्योगिक क्रांती कशामुळे झाली, तर जे आधुनिक यंत्र होते, आपण पहिल्या प्रकरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे. जर तुम्ही तो भाग बघितलेला नसेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या लिंकमधून पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे जेणेकरून पहिला चॅप्टर तुमचा क्लिअर झाला की समोरच्या चॅप्टरला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजायला लागतील. तर या औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. तर हा तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होण्यामागचं कारण काय असेल, औद्योगिक क्रांती कशा पद्धतीने कारणीभूत ठरली असेल, थोडंसं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर देशांतर्गत बाजारपेठेत सगळे उत्पादन खपणे शक्य नव्हते. देशामध्ये सगळ्या गोष्टी निर्माण केल्या जायच्या आणि ते त्याच देशामध्ये त्या सगळ्या गोष्टी विकल्या जातील ह्या गोष्टी शक्य नव्हत्या. मग अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी मग जास्तीत जास्त उत्पादन केलं गेलं. तर जास्तीत जास्त उत्पादन केल्यानंतर त्याची खपही होणे आवश्यक आहे. जर खप झाली नाही तर तो माल पडून राहील आणि नफा होणार नाही. मग नफा करायचा आहे तर तो माल खपला पाहिजे. तर ज्या ठिकाणी तो उत्पादित झालेला माल तो त्याच ठिकाणी न विकता नव्या बाजारपेठा त्यांना गरजेच्या होत्या आणि नव्या बाजारपेठांची गरज असल्यामुळे यासाठी हक्काची बाजारपेठ आणि हुकमी वर्चस्व आवश्यक होते. मग अशी बाजारपेठ निर्माण करायची ज्याच्यामध्ये स्वतःचा हक्क आहे आणि हुकमी अशी बाजारपेठ निर्माण करायची, ही गोष्ट डोक्यामध्ये आली. मग कच्च्या मालाची गरज होती दुसरी गोष्ट वसाहतवादासाठी, कारण एखादं उत्पादन तयार करायचं असेल तर ते कच्चं माल असणे आवश्यक आहे. कच्चा माल नसेल तर उत्पादन होणार नाही. मग व्यापारी स्पर्धेत अन्य स्पर्धक राष्ट्रापेक्षा स्वतःच्या मालाचा उत्पादन खर्च कमी ठेवणे आवश्यक होते. उत्पादन करायचं आहे एखादं माल, आता समजा 100ची वस्तू आहे आणि दुसरी जर ती 50ला विकत असेल तर ऑब्व्हियसली लोक काय करतील, तर 50 रुपयाने जी वस्तू विकत आहे त्याच्याकडे जातील आणि त्याचा बिझनेस जास्त प्रमाणामध्ये होईल.
इकॉनॉमिक्समध्ये ह्या सगळ्या बाबी येतात. तर व्यापारी स्पर्धेमध्ये अन्य स्पर्धक राष्ट्रापेक्षा स्वतःचा माल उत्पादन खर्च कमी ठेवणे आवश्यक होते. म्हणजे उत्पादन खर्च जो होता तो कमी ठेवणे आवश्यक होतं आणि स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्याची आवश्यकता होती. मालाचा उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून कच्चा माल स्वस्त किमतीत मिळवणे गरजेचे होते. मग कच्चा माल कमी किमतीमध्ये मिळाला तर जे माल एखादी वस्तू तयार करण्यासाठी त्यांना खर्च कमी येईल आणि ती वस्तू स्वस्त कमी पैशामध्ये थोडीशी विकली जाईल आणि त्याच्यानं जास्तीत जास्त नफा मिळेल, अशी एक कॉन्सेप्ट होती. आणि त्यामुळेच वसाहतीवरील निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणे युरोपातील राष्ट्रांना आवश्यक होते. तर जे हे युरोपातील राष्ट्र होते त्यांनी काय केलं, वसाहतीवर निर्विवाद असं वर्चस्व प्रस्थापित व्हायला पाहिजे ह्या गोष्टी त्यांनी तयार केल्या. मग यासाठी अजून एक गोष्ट होती आवश्यक, ती होती अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक. अतिरिक्त भांडवल. तर औद्योगिक क्रांतीनंतर औद्योगिक क्रांती व्हायला लागली, त्यानंतर युरोपातील भांडवलदार वर्ग अधिक श्रीमंत झाला, पैसा यायला लागला, बिझनेस वाढायला लागला आणि त्यामुळे ते श्रीमंत व्हायला लागले. मग जास्तीच्या त्यांना भांडवल म्हणजे पैसा त्यामध्ये गुंतवायचा होता आणि गुंतवण्यासाठी त्यांनी सुरक्षित बाजारपेठांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मग अशा बाजारपेठा त्यांनी निर्माण करण्याचा म्हणजे त्याची शोध घेण्याची सुरुवात केली की ज्यामध्ये कुठं पैसा आपण टाकू शकतो. आणि या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या अप्रगत वसाहतीमधील बाजारपेठ अधिक सुरक्षित होती अतिरिक्त भांडवलासाठी. ज्या ठिकाणी अप्रगत आहे आर्थिकदृष्ट्या म्हणजे जिथं डेव्हलपमेंट व्हायला इकॉनॉमिकली त्या ठिकाणी तिथली बाजारपेठ जास्त फायदेशीर होती. आणि म्हणून मग युरोपीय लोकांनी काय केलं, अतिरिक्त भांडवलाने वसाहतवादाच्या उदयाला आणि विकासाला चालना दिली. जास्तीत जास्त पैसा मिळायला लागला, जास्त पैसा टाकल्याने जास्त प्रॉफिट व्हायला लागला. आणि मग अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणती होती, ते होते खनिज साठे. तर आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये, आपण ज्या खंडामध्ये राहतो या आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये सोने, हिरे, चांदी, कोळसा, नैसर्गिक साधने ह्या सगळ्या गोष्टी हे जास्तीत जास्त साठे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे त्यामुळे युरोपीय व्यापाऱ्यांना आशिया आफ्रिकेतील प्रदेशांचे आकर्षण होते. म्हणजे आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये सोने, हिरे, चांदी, कोळसा हे नैसर्गिक साठे मोठ्या प्रमाणावर होते. आणि मग ऑब्व्हियसली युरोपातील व्यापाऱ्यांना या खंडाकडे जास्तीत जास्त आकर्षित केलं गेलं आणि ही एक गोष्ट वसाहतवाद वाढण्यासाठी जास्त कारणीभूत ठरली. मग भौगोलिक महत्त्व कोणतं होतं, पुढचा भाग आहे भौगोलिक महत्त्व. तर आशिया आफ्रिका खंडातील काही प्रदेश भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या स्थानावर आहेत. आपल्याला माहीत आहे की आशिया आणि आफ्रिका खंड, आशिया फार मोठा खंड आहे, आफ्रिकाही खंड मोठा आहे. तर एवढा मोठा आशिया खंड यामध्ये भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या स्थानावर आहे. तिथं हे युरोपीय राष्ट्रांच्या लक्षात आले, हे त्यांच्या लक्षामध्ये आलं की आता भौगोलिकदृष्ट्या हे दोन्ही खंड चांगले आहेत. आणि अशा प्रदेशापैकी कोणकोणते आहेत प्रदेश, तर माल्टा, कोणतं, माल्टा, जिब्राल्टर, एडन, सिंगापूर, अंदमान निकोबार यासारखे प्रदेश इंग्लंडने स्वतःच्या वर्चस्वाखाली आणायला सुरुवात केली आणि इंग्लंडने ते सगळे प्रदेश स्वतःच्या वर्चस्वाखाली आणले. आता इंग्लंडने जेव्हा स्वतःच्या वर्चस्वाखाली हे सगळे प्रदेश आणले तर ऑब्व्हियसली ते तिथं व्यापार करायला लागले, तिथला कच्चा माल त्यांना मिळायला लागला, जास्तीत जास्त नफा करायला लागले आणि ते पुन्हा तोच पैसा तिथं ॲड करून श्रीमंत व्हायला लागले आणि इथल्या लोकांवरच ते व्यापार करायला लागले. मग नंतर मजुरांची उपलब्धता, ह्या गोष्टीसाठी मजूर पाहिजे होते, हेही मिळायला लागले. युरोपीय व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आणि स्वस्तात मजूर मिळवण्याची गरज होती, कारण मजूर जर स्वस्त मिळाला, कच्चा माल स्वस्त मिळाला तर त्या बिझनेसमध्ये प्रॉफिट जास्त होणार होता. आणि ही गरज वसाहतीमधून भागली. ज्या ठिकाणी यांनी आपल्या वसाहती स्थापन केले यामधलेच लोक ते मजूर म्हणून घ्यायला लागले आणि पुढे हळूहळू या लोकांना त्यांनी गुलाम केलं आणि पैसे न देता, मोबदला न देता त्यांच्याकडून काम करायला लागले आणि पुढे गुलामांचा व्यापारसुद्धा या बाबतीमधून वाढायला लागला. म्हणजे पहा, एक एक अन्याय, अत्याचार व्हायला लागला आणि ते स्वतःच्या स्वार्थासाठी इतर लोकांना गुलाम करायला लागले. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू घडायला लागल्या. आता पहा, कमेंटमध्ये तुम्ही लगा की गुलामगिरी ही योग्य होती का, गुलामगिरीचा किती त्रास झाला असेल, तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये एक्सप्लेन करा. तर वंशश्रेष्ठत्वाची कल्पनासाठी आहे आफ्रिका आणि आशिया खंडातील जनतेला सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आपणावर आहे.
आता युरोपीय लोकांना असं वाटायला लागला की सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि अशी भूमिका युरोपीय वसाहतवाद्यांनी घेतली आणि या भूमिकेमधून मग यांनी काय केलं, ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. हा जो ख्रिस्ती धर्म होता याच्या प्रचार आणि प्रसाराला चालना मिळायला गेली आणि यातूनच वसाहतवाद अधिक वाढीस लागला. मग याचा परिणाम काय झाला, या गोष्टीचे परिणाम काय झालं, कारण एखादी गोष्ट सुरुवात झाली तर तिच्या दोन्ही बाजूनं परिणाम होतो. एक चांगल्या बाजूनं परिणाम होईल, एक वाईट होईल परिणाम, म्हणजे सकारात्मक आपण त्याला म्हणतो आणि नकारात्मक परिणाम म्हणतो. तर या वसाहतवादाचा नेमका परिणाम काय झाला, तर आशिया व आफ्रिका खंडातील लोकांचे आर्थिक शोषण करण्यात आले. पैशाच्या बाबतीमध्ये, आर्थिक बाबतीमध्ये आशिया आफ्रिका खंडातील लोकांचे शोषण झालं. वसाहतीतील लोकांनी त्यांचे स्वातंत्र्य गमावले, जी स्वतंत्रता होती ती राहिली नाही. आर्थिक शोषणाची परिणिती स्थानिक लोक दरिद्री होण्यात झाली, म्हणजे जास्तीत जास्त लोक आर्थिक शोषण झाल्यामुळे जे सुजलाम सुफलाम देश होतं ते सुजलाम सुफलाम असणारं देशसुद्धा या लोकांमुळे येथील लोकसुद्धा दरिद्री व्हायला लागले, गरीब व्हायला लागले आणि स्थानिक लोकांवर जास्तीत जास्त अत्याचार आणि अन्याय व्हायला लागला. आणि वसाहतवादाच्या विघातक परिणामांच्या जोडीला वसाहतीमध्ये काही विधायक गोष्टी घडल्या. काय घडल्या, काही अशा विशिष्ट गोष्टी घडल्या, घटना घडल्या. त्या घटना अशा होत्या, वसाहतीमध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जागृती झाली. कोणकोणते? राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, लक्षातच ठेवायच्या. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक जागृती झाली आणि लोकशाही पद्धत आणि त्यातील लोकशाही पद्धत ही निर्माण झाली आणि त्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारख्या आधुनिक जीवनमूल्यांचा त्यांना परिचय व्हायला लागला. मग कायद्याचे राज्य, न्यायव्यवस्था, सर्वांसाठी शिक्षण यासारखे विचार यायला लागले. लोक शिकायला लागले. मग शिकायला लागलं, माणूस विचार करायला लागला. विचार करायला लागला, त्याच्या डोक्यामध्ये एक एक विचार आले आणि म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो प्यायलेला माणूस डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं होतं. असं म्हणण्यामागचं कारण काय, तुम्ही जेवढं चांगलं शिक्षण घेणार तर तुम्ही तेवढे चांगलं विचार करायला लागता आणि माणूस एकदा विचार करायला लागला की तो क्रांती करतो आणि म्हणून शिक्षण घेणे काळाची गरज. दिस इज द बेसिक नीड ऑफ ह्युमन बिंग आणि ते चांगल्या पद्धतीनं मिळणे हे काळाची गरज आहे. ते जर मिळत नसेल तर हे आपल्या हक्काचं हनन होत आहे असं त्याचा अर्थ होतो. मग कायद्याचे राज्य, न्यायव्यवस्था आहे, सर्वांसाठी शिक्षण हे विचार समोर यायला लागले आणि मग आपले प्रश्न आपणच सोडवायला पाहिजे. आपले प्रश्न आहेत, आपल्याला अडचण निर्माण झाली तर आपणच सोडवायला पाहिजे आणि म्हणूनच वसाहतीमधून स्वातंत्र्याची चळवळ मग उदयाला आली. आपल्याला भूक लागली तर आपण काय करतो, स्वतः त्या अन्नाच्या शोधामध्ये जातो, आपण तो मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि अशीच गोष्ट गुलामगिरीच्या बाबतीमध्ये झाले. आपले हक्क आपणच मिळवायचे आणि कशा पद्धतीने मिळवायचे, मग त्याच्यासाठी स्वातंत्र्याची चळवळ निर्माण झाली आणि देश राष्ट्रभक्ती ही निर्माण झाली आणि तिथूनच मग स्वतंत्रता निर्माण कशी होत गेली. तर आता तुम्हाला एक इथं भाग दिलेला आहे. तुम्ही जर आपलं प्रेझेंटेशन पाठवू शकत असाल तर affectoflearning@gmail.com वर तुमचं प्रेझेंटेशन पाठवू शकता. तर या भागावरील तुम्हाला नकाशा पाहायचा, जसा भूमध्य सागरातील जिब्राल्टर, माल्टा, पश्चिम गोलार्धातील ब्रिटिश गुयाना, ब्रिटिश होंडुरास, ब्रिटिश वेस्ट इंडिज, बर्मुडा आणि फॉकलंड बेटे, आशिया खंडातील एडन, सिलोन, म्यानमार, हाँगकाँग, भारत आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रे यावर विशिष्ट माहिती तुम्ही तुमच्या 2 ते 5 मिनिटाच्या प्रेझेंटेशनवर या affectoflearning@gmail.com या मेलवर पाठवू शकता. बेस्ट वन जो प्रेझेंटेशन राहील तो आपण चॅनलवर अपलोड करू. तर पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे युरोपीय वसाहतवाद. तर हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला फर्स्ट टाईम भेटले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि हे सिरीज आपण पूर्ण करणार आहोत. याच्यानंतर एक एक टॉपिक, एक एक मुद्दा, समाजशास्त्राचा पूर्ण भाग आपल्या व्हिडिओवर अपलोडेड आहे, तो तुम्ही पूर्ण पाहू शकता. तिथून तुमचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. तर भेटू लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.